Good morning, student. Today we learn about the managing risk in your business. The risk management plan is an essential part of any business as it helps to you understand potential risk to your business and identify way to minimize them or recover from their impacts. म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिलंय की आपण आपल्या बिझनेसमध्ये कशा पद्धतीने रिस्क मॅनेज करू शकतो, रिस्क आपले मॅनेज केल्या पाहिजेत यासाठी वेगवेगळे वे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. मग त्यामध्ये आपल्याला सांगितलंय की प्रत्येक बिझनेसमनला त्या ठिकाणी रिस्क मॅनेजमेंट करणं हे खूप महत्त्वाचं असतं. कारण आपल्याला रिस्क मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये ज्या काही पोटेन्शियल रिस्क असतील त्या आपण आयडेंटिफाय करू शकतो. त्याचबरोबर त्या रिस्क आपण अंडरस्टँड करू शकतो व त्याच्या माध्यमातून आपल्याला त्या रिस्क कमी करण्यासाठी आपण काय काय करू शकतो, कोणकोणते वेने आपण त्या रिस्क आपण कमी करू शकतो हे आपण आयडेंटिफाय करू शकतो. त्याचबरोबर एखादी रिस्क आल्याच्या नंतर त्याचा इम्पॅक्ट रिकवर करणे कशा पद्धतीने आपण करू शकतो हे आपण त्या ठिकाणी रिस्क मॅनेजमेंटच्या माध्यमातून आयडेंटिफाय करत असतो. मग त्याचे वेगवेगळे वे आपल्याला दिलेले रिस्क मॅनेजमेंट कशा पद्धतीने करता येईल मग ते आपण आता पुढे पाहणार आहोत. First is prepare a risk management plan and business impact analysis. A risk management plan and a business impact analysis are an important part of your business continuity plan. By understanding potential risks to your business and finding way to minimize their impact, you will help your business recover quickly if the incident occur. Type of risk vary from the business to business, but the preparing a risk management plan involve a common process. Your risk management plan should detail your strategy for the dealing विथ रिस्क स्पेसिफिक टू युअर बिझनेस. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला फर्स्ट स्टेप दिली आहे ती म्हणजेच प्रिपेअरिंग अ रिस्क मॅनेजमेंट प्लॅन अँड बिझनेस इम्पॅक्ट ॲनालिसिस. या ठिकाणी आपल्याला दिलं आहे की बिझनेस रिस्क मॅनेजमेंट प्लॅन आणि बिझनेस इम्पॅक्ट ॲनालिसिस हे सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट हा त्या ठिकाणी आपल्याला बिझनेस प्लॅनमध्ये दिसून येतो. म्हणजेच बिझनेस प्लॅनिंग करत असताना आपल्याला त्या ठिकाणी रिस्क मॅनेजमेंट प्लॅन असणं, त्या प्लॅन तयार करणं, त्याचबरोबर बिझनेस इम्पॅक्ट ॲनालिसिस करणं हे देखील आपल्याला खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे त्याच्या माध्यमातून आपल्याला बिझनेसमध्ये कोणकोणते रिस्क येणार आहेत त्यांना कशा पद्धतीने आपण मॅनेज करू शकतो व त्याचबरोबर जो आपल्याला त्या रिस्कचा आपल्या बिझनेसवरती इम्पॅक्ट होणार आहे तो किती प्रमाणात होणार आहे तो आपण कशा पद्धतीने भरून काढू शकतो त्याचं ॲनालिसिस करणं हे त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर बिझनेस रिस्क मॅनेजमेंट प्लॅनच्या माध्यमातून आपण पोटेन्शियल रिस्क आहेत त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो व त्या आयडेंटिफाय केल्याच्या नंतर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला कमी कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आपण फोकस करताना दिसून येतो. म्हणजेच बिझनेस फर्म ह्या ठिकाणी रिस्क मॅनेजमेंट प्लॅनच्या माध्यमातून आपल्या बिझनेससाठी पोटेन्शियल रिस्क कोणकोणते येणार आहेत फ्युचरमध्ये ते आयडेंटिफाय करत असतात व त्याच्यानुसार त्या रिस्क मिनिमाइज कशा पद्धतीने करता येतील, कोणकोणत्या वेने आपल्याला कमी करता येईल याच्याकडे फोकस करताना दिसून येतात. याचा इम्पॅक्ट आपल्याला बिझनेस रिकव्हरीवर होताना दिसून येतो. म्हणजेच आपण एखादा इन्सिडेंट घडला त्या ठिकाणी तर आपल्याला बिझनेस रिकव्हरी करायला मोठ्या प्रमाणात हेल्प होताना दिसून येते. म्हणजेच जर आपण पहिलंच जर प्लॅन तयार केलेलं असेल रिस्क मॅनेजमेंटचं तर त्याच्या माध्यमातून एखाद्या रिस्कच्या माध्यमातून इन्सिडेंट घडल्याच्या नंतर जो काही रिकव्हरी टाईम असतो तो आपल्याला कमी लागत असतो. कारण आपण क्विकली रिकवर करू शकतो, कारण आपल्याकडे ऑलरेडी त्याचा प्लॅन तयार असतो की कशा पद्धती आपण रिकवर करू शकतो या बाबतीत. त्यामुळे बिझनेस प्लॅनिंग बिझनेस रिस्क मॅनेजमेंट करणं हे त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं असतं. त्याच्या माध्यमातून एखाद्या इन्सिडेंट घडल्याच्या नंतर आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी आपला बिझनेस हा त्यामधून रिकवर करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे ती म्हणजेच प्रत्येक बिझनेसनुसार त्या ठिकाणी रिस्क ही वेगवेगळी असलेली दिसून येते. म्हणजेच प्रत्येक रिस्कचा बिझनेसनुसार त्या ठिकाणी रिस्कचा टाईप हा आपल्याला चेंज होताना दिसून येतो. परंतु रिस्क मॅनेजमेंट प्लॅनची प्रोसेस ही कॉमन असलेली दिसून येते. म्हणजेच कोणत्याही बिझनेससाठी रिस्क मॅनेजमेंट प्लॅनची प्रोसेस ही आपल्याला त्या ठिकाणी सेम असलेली दिसून येते. बिझनेस प्लॅनिंग रिस्क मॅनेजमेंट प्लॅनच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आपल्या ज्या काही बिझनेस स्ट्रॅटेजी आहेत त्या रिस्कबरोबर कशा पद्धतीने डील करतील याच्याविषयी आपण डीप इन्फॉर्मेशनही कलेक्ट करत असतो. म्हणजेच आपण एखादी बिझनेस स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करत असताना त्याच्यावरती कोणकोणत्या प्रकारचे रिस्क येऊ शकतात त्याच्याविषयीचं डीप इन्फॉर्मेशन हे त्या ठिकाणी आपण रिस्क मॅनेजमेंट प्लॅनच्या माध्यमातून आयडेंटिफाय करत असतो व त्यानुसार आपण त्याच्यावरती येणारे रिस्क आयडेंटिफाय करून त्याच्यावरती कशा पद्धतीने आपण रिस्क ती मिनिमाइज करू शकतो याच्याकडे फोकस करताना आपल्याला ऑर्गनायझेशन या दिसून येतात. It's important to allocate some time, budgets, resources for preparing a risk management plan and a business impact analysis. This will help you to meet your legal obligation for providing a safe workplace and can reduce the likelihood of an incident negative impact on your business. म्हणजेच या ठिकाणी दिलं आहे की आपल्याला रिस्क मॅनेजमेंट प्लॅन तयार करताना त्याला ठराविक वेळ देणं गरजेचं असतं. म्हणजेच घाई करून त्या ठिकाणी आपण रिस्क मॅनेजमेंट प्लॅन तयार करू शकत नाही. तर ठराविक त्याला वेळ देऊन त्या ठिकाणी आपण रिस्क मॅनेजमेंट प्लॅन हा त्या ठिकाणी तयार करायचा असतो. त्याचबरोबर ठराविक जे काही त्याला लागणारं बजेट असेल ते अलोकेट केलं पाहिजे. त्याचबरोबर रिस्क मॅनेजमेंट प्लॅन तयार करण्यासाठी जे काही रिसोर्सेस असतील ते रिसोर्सेस त्या ठिकाणी अवेलेबल असले पाहिजे तरच आपण त्या ठिकाणी योग्यरित्या रिस्क मॅनेजमेंट प्लॅन तयार करू शकतो. त्याचबरोबर आपण बिझनेस इम्पॅक्ट ॲनालिसिस आपण योग्यरित्या करू शकतो. त्याचा इफेक्ट आपल्याला त्याची मदत ही आपल्याला त्या ठिकाणी लिगल ऑब्लिगेशनसाठी होताना दिसून येते. म्हणजे सेफ वर्कप्लेस प्रोव्हाइड करण्यासाठी जे काही लिगल ऑब्लिगेशन असतील ते त्याच्यासाठी आपल्याला हेल्प होताना दिसून येते. त्याचबरोबर
त्याच्या माध्यमातून जर एखादा इन्सिडेंट होऊन निगेटिव्ह आपल्या बिझनेसवरती इम्पॅक्ट होणार असेल तर तो रिड्यूस करायला देखील आपल्याला त्याची हेल्प होताना दिसून येते. म्हणूनच आपण एखादा रिस्क मॅनेजमेंट प्लॅन तयार करत असताना किंवा बिझनेस इम्पॅक्ट ॲनालिसिस करत असताना त्याला ठराविक वेळ देऊन योग्यरित्या त्या ठिकाणी टाईम देऊन त्याच्यानंतर योग्यरित्या बजेट आणि रिसोर्सेस अवेलेबल करून त्या ठिकाणी आपण योग्यरित्या रिस्क मॅनेजमेंट प्लॅन आणि बिझनेस इम्पॅक्ट ॲनालिसिस हे केलं पाहिजे. दिस गाईड आउटलाइन्स द स्टेप्स इन्व्हॉल्व्ड इन प्रिपेअरिंग अ रिस्क मॅनेजमेंट प्लॅन अँड बिझनेस इम्पॅक्ट ॲनालिसिस फॉर युअर बिझनेस. याच्या माध्यमातून आपण रिस्क मॅनेजमेंट प्लॅन प्रिपेअर करताना कोणकोणत्या स्टेप्स इन्व्हॉल्व केल्या पाहिजेत त्याच्यासाठी आउटलाईन आपल्याला तयार करून देताना दिसून येतं. त्याचबरोबर बिझनेस इम्पॅक्ट ॲनालिसिस करत असताना एखाद्या बिझनेससाठी बिझनेस इम्पॅक्ट ॲनालिसिस करत असताना त्याच्यासाठी कोणकोणत्या स्टेप्स इन्व्हॉल्व केल्या पाहिजेत त्याच्याविषयीच्या आउटलाईन आपल्याला तयार करताना दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात या स्टेपमध्ये आपण बिझनेस रिस्क मॅनेजमेंट प्लॅन त्याचबरोबर बिझनेस इम्पॅक्ट ॲनालिसिस आपल्याला ऑर्गनायझेशन या करून येताना दिसून येतात व त्याच्यावरती आपण कशा पद्धतीने आपण रिस्क ह्या कमी करू शकतो त्याचा इम्पॅक्ट आपण कमी करू शकतो याच्याकडे फोकस करताना दिसून येतात. नेक्स्ट इज आयडेंटिफाय रिस्क टू युअर बिझनेस. The first step in preparing a risk management plan is to identify potential risks to your business. Understanding the scope of possible risks will help you develop a realistic, cost-effective strategies for the dealing with them. It's important that you think broadly when considering types of risk for your business rather than just looking at obvious concern. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट स्टेप दिली आहे म्हणजे आयडेंटिफाय रिस्क टू युअर बिझनेस. म्हणजे आपण पहिल्या स्टेपमध्ये पाहिलं की त्यामध्ये आपण फक्त रिस्क मॅनेजमेंट प्लॅन त्या ठिकाणी तयार करत असतो. त्या माध्यमातून आपण जे काही पोटेन्शियल रिस्क असतील आपल्या बिझनेससाठी त्या ठिकाणी आयडेंटिफाय करत असतो. त्याच्या माध्यमातून आपण रिअलिस्टिक आणि कॉस्ट इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजीज त्या ठिकाणी त्याच्याबरोबर डील करण्यासाठी आपण तयार करताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर आपण फक्त ऑब्वियस कन्सर्न म्हणजेच त्यामध्ये फायर असेल, थेफ्ट असेल, मार्केट कॉम्पिटिशन असेल या गोष्टींकडे फक्त विचार न करता त्यामध्ये आपण ज्या काही आपल्या बिझनेसमध्ये रिस्क येणार असेल त्याचा ब्रॉडली विचार केला पाहिजे तरच आपण बिझनेसमध्ये सक्सेसफुल होऊ शकतो. म्हणजे आपल्याला बिझनेसमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर फक्त त्या ठिकाणी येणाऱ्या रिस्ककडे फक्त वरच्यावर बघून चालणार नाही तर आपल्याला त्या ठिकाणी ब्रॉडली त्या ठिकाणी अंडरस्टँड करून त्यामध्ये कोणत्या प्रकारे आपण त्यामध्ये मिनिमायझेशन करू शकतो म्हणजे त्या रिस्क आपण कशा पद्धतीने कमी करू शकतो त्याचबरोबर त्या माध्यमातून होणारे लॉसेस आपण कशा पद्धतीने भरून काढू शकतो याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. मग यामध्ये आपण रिस्क कशा पद्धतीने आयडेंटिफाय करू शकतो त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या स्टेप्स या ठिकाणी खाली दिलेल्या आहेत. इट इज असेसिंग युअर बिझनेस. बिफोर यू बिंग आयडेंटिफाय रिस्क यू नीड टू असेस युअर बिझनेस. Think about your critical business activities including your key services, resources and staff and think about that could affect them such as power failure, natural disaster and liens. Assessing your business will help you to work out with the aspects you could not ऑपरेट विदाऊट. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला दिलं की रिस्क आयडेंटिफाय करत असताना पहिली स्टेप आपल्याला दिली म्हणजे असेसिंग युअर बिझनेस. म्हणजेच रिस्क आयडेंटिफाय करण्याच्या अगोदर आपल्याला त्या ठिकाणी आपल्या बिझनेसचं असेसमेंट करणं खूप गरजेचं असतं. मग त्यामध्ये आपल्या ज्या काही बिझनेस ॲक्टिव्हिटीज असतील, क्रिटिकल ॲक्टिव्हिटीज असतील त्याचं असेसमेंट करणं, त्याचबरोबर आपल्या की सर्व्हिसेस असतील, रिसोर्सेस असतील, स्टाफ असेल त्याचं असेसमेंट करणं, त्याचबरोबर आपल्या बिझनेसवरती कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करू शकतात. मग त्यामध्ये पॉवर फेल्युअर असेल, नॅचरल डिझास्टर असेल, लियन्स असेल अशा प्रकारचे कोणकोणते फॅक्टर आपल्या बिझनेसवरती अफेक्ट करू शकतात त्याचं असेसमेंट असेल. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टींचं असेसमेंट करून घेणं गरजेचं असतं. त्याच्यानुसारच आपण त्या ठिकाणी रिस्क ह्या आयडेंटिफाय करू शकतो. नेक्स्ट इज वे ऑफ आयडेंटिफाईंग रिस्क. वन्स यू हॅव अ क्लिअर पिक्चर ऑफ युअर बिझनेस यू कॅन बिगिन टू आयडेंटिफाय द रिस्क. Review your business plan and think about what you could not do without and what type of incident could impact on this area. Ask yourself when, where, why and how are the risks likely to happen in your business. Next is, are the risk is internal or external? And third one is, how might the involve or affect an incident happens. The following are the some useful techniques for the identifying the risk. रिस्क आयडेंटिफिकेशन मध्ये आपल्याला त्या ठिकाणी नेक्स्ट स्टेप दिली आहे म्हणजे वे ऑफ आयडेंटिफाईंग रिस्क. म्हणजे त्यामध्ये आपण कोणकोणत्या पद्धतीने रिस्क आयडेंटिफाय करू शकतो. तर आपण एकदा का त्या ठिकाणी आपल्या बिझनेसचं पिक्चर क्लिअर केलं म्हणजेच बिझनेस असेसमेंटच्या माध्यमातून आपण जर बिझनेसचं पिक्चर क्लिअर केलं तरच आपण त्या ठिकाणी रिस्क आयडेंटिफाय करू शकतो. मग त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी रिस्क आयडेंटिफाय करायला जाऊ शकतो. त्यामध्ये आपण आपला जो काही बिझनेस प्लॅन असेल तो रिव्ह्यू केला पाहिजे. त्याचबरोबर एखाद्या गोष्टीशिवाय आपण कोणकोणत्या गोष्टी करू शकत नाही याचं त्या ठिकाणी ॲनालिसिस केलं पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे ते त्या ठिकाणी आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते इन्सिडेंट घडू शकतात त्याचा इम्पॅक्ट आपल्याला कोणकोणत्या एरियावरती होऊ शकतो हे त्या ठिकाणी आपण आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. तरच आपण त्या ठिकाणी योग्यरित्या रिस्क हे आयडेंटिफाय करू शकतो. मग त्यामध्ये आपल्याला स्वतःला बिझनेसबद्दल काही क्वेश्चन हे विचारले पाहिजेत. मग त्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे तो म्हणजेच
कधी, केव्हा, कुठे आणि कोणती रिस्क हे आपल्या बिझनेसमध्ये येऊ शकते हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. म्हणजेच त्यामध्ये या क्वेश्चनच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी आपल्याला बिझनेसमध्ये कधी, केव्हा, कुठे आणि कोणत्या पद्धतीची रिस्क ही येऊ शकते हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करत असतो. त्याच्यानंतर रिस्क आयडेंटिफाय झाल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी रिस्क कोणत्या प्रकारची आहे, इंटरनल आहे की एक्सटर्नल आहे हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर ते इन्सिडेंट घडल्याच्या नंतर आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे अफेक्ट हे होऊ शकतात किंवा कोणकोणत्या एरियावरती त्याचा अफेक्ट होऊ शकतो हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. या टेक्निकची ही एक सर्वात महत्त्वाची युजफुल टेक्निक आहे रिस्क मॅनेजमेंट, रिस्क आयडेंटिफाय करण्याची. या टेक्निकच्या माध्यमातून जास्तीत जास्त कंपनी ह्या ठिकाणी आपल्याला रिस्क आयडेंटिफाय करताना दिसून येतात. नेक्स्ट इज आस्क व्हॉट इफ क्वेश्चन्स. thoroughly review your business plan and ask as many what if questions as you can. ask yourself व्हॉट इफ. त्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट स्टेप दिली आहे ती म्हणजेच आस्क व्हॉट इफ क्वेश्चन. म्हणजेच एखादी घटना घडली तर काय, अशा प्रकारचे क्वेश्चन हे त्या ठिकाणी आपण स्वतः विचारले पाहिजेत. म्हणजेच आपण बिझनेस प्लॅन तयार केल्याच्या नंतर त्याचा थरोली रिव्ह्यू घेतल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे व्हॉट इफ क्वेश्चन हे त्या ठिकाणी तयार केले पाहिजेत व ते स्वतः आपल्या बिझनेसबद्दल विचारले पाहिजेत. मग ते कोणकोणते क्वेश्चन असले पाहिजेत, तर हे ठिकाणी आपल्याला काही सॅम्पल क्वेश्चन आपल्याला पुढे दिले ते आपण आता पुढे पाहणार आहोत. फर्स्ट इज यू लॉस्ट पॉवर सप्लाय. म्हणजे जर आपण पॉवर सप्लाय जर कट झाला किंवा लॉस झाला तर काय, म्हणजे जर आपल्याला त्या ठिकाणी बिझनेस रन करत असताना पॉवर सप्लाय त्या ठिकाणी लॉस झाला, म्हणजे त्याची तुटवडा येत असेल किंवा त्या पॉवर सप्लाय हा बंद झाला तर आपण काय करू शकतो, अशा प्रकारचे क्वेश्चन आपण त्या ठिकाणी स्वतःलाच आपल्या बिझनेसबद्दल विचारू शकतो व त्याची आन्सर घेऊन आपण ज्या रिस्क येणार आहे ते आपण कमी करू शकतो. म्हणजे पॉवर सप्लाय कमी झाल्याच्या माध्यमातून आपल्याला रिस्क येणार आहे ती ह्या क्वेश्चनचा आन्सर मिळाल्याच्या नंतर आपण त्याच्यावरती सोल्युशन हे आयडेंटिफाय करू शकतो व ती जी काही रिस्क येणार आहे ती आपण रिड्यूस करू शकतो. नेक्स्ट इज की डॉक्युमेंट्स आर डिस्ट्रॉयड. म्हणजेच त्या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलं आहे, म्हणजेच आपले की डॉक्युमेंट आहे ते डिस्ट्रॉयड झाले तर काय, मग त्याचा आपल्याला बिझनेसवरती इम्पॅक्ट होणार आहे. याचं जर आन्सर असेल तर त्याचा जो इम्पॅक्ट होणार आहे तो आपण त्या ठिकाणी त्या आन्सरच्या माध्यमातून कमी करू शकतो. अशा प्रकारचे वेगवेगळे क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी दिले, त्याच्या माध्यमातून आपण त्याचे आन्सर मिळवून आपण त्याच्या माध्यमातून येणारे ज्या काही रिस्क आहेत ते आपण कशा पद्धतीने कमी करता येईल याच्याकडे आपण फोकस करू शकतो. नेक्स्ट इज ब्रेनस्टॉर्म. ब्रेनस्टॉर्मिंग विथ डिफरंट पीपल सच एज युअर अकाउंटंट, financial advisor, staff and other interest parties will help you to get many different पर्स्पेक्टिव्ह ऑन रिस्क टू युअर बिझनेस. त्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट स्टेप दिली आहे ती म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग. म्हणजेच आपल्या जे काही वेगवेगळ्या लोकांसोबत त्या ठिकाणी ब्रेनस्टॉर्मिंग केल्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी रिस्क मॅनेजमेंट हे करू शकतो. मग त्यामध्ये आपल्याला अकाउंटंट असेल किंवा फिनान्शियल ॲडवायझर असेल किंवा आपला स्टाफ असेल, त्याचबरोबर इतर जे काही इंटरेस्टेड पीपल असतील त्यांच्याबरोबर जर आपण ब्रेनस्टॉर्मिंग केलं तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या बिझनेसवरती येणाऱ्या रिस्कसाठी डिफरंट पर्स्पेक्टिव्ह त्या ठिकाणी जनरेट करण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. म्हणजे अशा लोकांबरोबर आपण ब्रेनस्टॉर्मिंग केल्यामुळे आपल्याला जे काही बिझनेसमध्ये रिस्क येणार आहेत ते रिस्क कमी करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे वेज हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय झालेले दिसून येतात. अशा पद्धतीने ब्रेनस्टॉर्मिंगच्या माध्यमातून देखील आपल्याला येणाऱ्या रिस्कवरती आपण कशा पद्धतीने मात करू शकतो, कोणकोणत्या पद्धतीने आपण मात करू शकतो हे त्या ठिकाणी आपण आयडेंटिफाय करू शकतो. नेक्स्ट इज ॲनालाइज अदर इव्हेंट्स. थिंक्स अबाउट द इव्हेंट दॅट हॅव or could have affected your business. What were the outcome of these events? Could they happen again? Think about the possible future event could affect your business. Analyze the scenario that might lead to an event and what the outcome could be. This will help you identify risk that might be external to your business. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट दिले आहे म्हणजे ॲनालाइज अदर इव्हेंट्स. म्हणजेच या अगोदर आपल्या बिझनेसमध्ये जे काही इव्हेंट झालेले असतील ते आयडेंटिफाय करून त्याचा स्टडी करणं, ते ॲनालिसिस करणं खूप गरजेचं असतं. म्हणजेच जे काही इव्हेंट आपल्याला ऑर्गनायझेशनमध्ये पहिले होऊन गेले आहेत, म्हणजे ज्या रिस्क आपल्याला येऊन गेलेले आहेत किंवा जे काही इव्हेंट आपल्याला झालेले आहेत त्याचा ॲनालिसिस करून त्याचा इम्पॅक्ट आपल्या ऑर्गनायझेशनवरती किंवा आपल्या बिझनेसवरती कोणत्या प्रकारचा इम्पॅक्ट झालेला आहे, आउटकमवरती कशा पद्धतीने इम्पॅक्ट झाला आहे ते ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अशा प्रकारचे इव्हेंट हे परत घडू शकतात का, अशा प्रकारची इन्फॉर्मेशन देखील ॲनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला फ्युचरमध्ये अशा प्रकारचे इव्हेंट येऊ शकतात, त्याचा आपल्या बिझनेसवरती कशा पद्धतीने इम्पॅक्ट होऊ शकतो. जर फ्युचरमध्ये आपल्याला अशा प्रकारचे इव्हेंट झालेच तर बिझनेसवरती कशा पद्धतीने इम्पॅक्ट होऊ शकतो हे देखील आपल्याला त्या ठिकाणी ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला जो काही बिझनेस सिनारिओ आहे तो ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. त्याच्या माध्यमातून आपल्याला अशा प्रकारचे इव्हेंट परत घडू शकतात का, किंवा ज्यावेळी तो इव्हेंट घडला होता त्यावेळी आपल्याला बिझनेस सिनारिओ कशा पद्धतीचा होता ते त्या ठिकाणी ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कशा पद्धतीने आपल्याला आउटकमवरती त्याचा इफेक्ट झाला होता ते देखील त्या ठिकाणी ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याच्या इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला काय आउटकम मिळाले होते त्याच्यावर देखील ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. याचा हेल्प आपल्याला एक्सटर्नल फॅक्टरच्या माध्यमातून जे काही बिझनेस रिस्क येत असतं ते आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला मदत होताना दिसून येते. म्हणजेच अशा प्रकारचे जे काही
अदर इव्हेंट्स असतात त्याचं ॲनालिसिस जर आपण केलं तर त्या ठिकाणी आपल्याला एक्सटर्नल फॅक्टरच्या माध्यमातून जे काही रिस्क येणार असतात ते त्या ठिकाणी आयडेंटिफाय करायला आपल्याला हेल्प होताना दिसून येते. नेक्स्ट इज असेस युअर प्रोसेस, यूज फ्लो चार्ट्स, checklist and inspections to access your work process. Identify each step in your process and think about the associated risk. Ask yourself what could prevent each steps from the happening and how that could affect the rest of the process. म्हणजे नेक्स्ट स्टेप दिली आहे ती म्हणजेच असेस युअर प्रोसेस, म्हणजेच आपली जी काही वर्क प्रोसेस आहे ती पूर्णपणे असेस करायची असते. मग त्यामध्ये फ्लो चार्टच्या माध्यमातून असेल, चेकलिस्टच्या माध्यमातून असेल किंवा इन्स्पेक्शनच्या माध्यमातून असेल, त्या ठिकाणी आपली जी काही वर्क प्रोसेस आहे पूर्ण ती त्या ठिकाणी असेस करून त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक स्टेपमध्ये कोणकोणत्या प्रकारचे रिस्क येऊ शकतात, कोणकोणत्या रिस्क असोसिएटेड आहेत त्या ठिकाणी आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. त्याच्या माध्यमातून आपण आयडेंटिफाय करू शकतो की आपल्या प्रत्येक प्रोसेसमध्ये कोणकोणत्या स्टेपमध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रकारची रिस्क येऊ शकते हे त्या ठिकाणी आयडेंटिफाय करू शकतो. त्याचबरोबर स्वतःला क्वेश्चन केले पाहिजेत की कोणत्या प्रोसेसमध्ये आपल्याला कोणत्या प्रकारची गोष्टही घडू शकते, म्हणजे कोणत्या प्रकारची रिस्क ही येऊ शकते, त्याचा इफेक्ट हा पुढच्या प्रोसेसवरती कशा पद्धतीने होऊ शकतो. अशा प्रकारचे क्वेश्चन हे त्या ठिकाणी आपण स्वतःलाच विचारून त्या ठिकाणी आपण आयडेंटिफाय केलं पाहिजे की आपल्याला प्रत्येक स्टेपमध्ये कोणकोणत्या रिस्क ह्या येऊ शकतात व त्याचा इफेक्ट हा पुढच्या प्रोसेसवरती कशा पद्धतीने येऊ शकतो हे त्या ठिकाणी आपण प्रोसेस असेसमेंटच्या माध्यमातून आयडेंटिफाय करू शकतो. नेक्स्ट इज कन्सिडर द वर्स्ट केस सिनॅरिओ. Think about a worst thing that could happen to your business that help you to deal with the smaller risk when the worst case scenario could be the result for several risks happen at once. त्या ठिकाणी आपण आयडेंटिफाय केलं पाहिजे की कन्सिडर केलं पाहिजे की आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये वर्स्ट केस सिनारिओ देखील येऊ शकतं, म्हणजे सर्वात वाईट परिस्थिती देखील येऊ शकते. मग ती कशा पद्धतीने येऊ शकते हे त्या ठिकाणी आपण कन्सिडर केलं पाहिजे. म्हणजेच त्या ठिकाणी थोडक्यात आपण आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये कोणकोणत्या पद्धतीने एकदम कठीण परिस्थिती ही येऊ शकते हे त्या ठिकाणी आपण आयडेंटिफाय केली पाहिजे किंवा कन्सिडर केली पाहिजे. त्याच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त कमीत कमी रिस्क बरोबर आपल्याला डील करण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. म्हणजेच आपण जर त्या ठिकाणी वर्स्ट केस सिनारिओ योग्यरित्या आयडेंटिफाय केलं म्हणजेच कन्सिडर केलं तर त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी लहान रिस्क बरोबर आपल्याला डील करावं लागू शकतं, त्याच्यासाठी आपल्याला हेल्प होऊ शकते. त्याचबरोबर वर्स्ट केस सिनारिओ कधी निर्माण होतात, जेव्हा वेगवेगळ्या रिस्क ह्या म्हणजेच भरपूर रिस्क ह्या एकाच वेळेला आपल्याला त्या ठिकाणी घडताना दिसून येतात, तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी वर्स्ट केस सिनारिओ हा तयार झालेला दिसून येतो. म्हणजेच एकाच वेळी अनेक रिस्क ह्या आपल्याला बिझनेसमध्ये येतात तेव्हाच आपल्याला वर्स्ट केस सिनारिओ हा तयार झालेला दिसून येतो. तो देखील आपण कन्सिडर केला पाहिजे. त्याच्या माध्यमातून आपल्याला स्मॉलर रिस्कला डील करण्यासाठी आपल्याला हेल्प होऊ शकते. अशा पद्धतीने या प्रोसेसच्या माध्यमातून आपण आपल्या बिझनेससाठी कोणकोणत्या प्रकारचे रिस्क येऊ शकतात ते आयडेंटिफाय करून त्यावरती कशा पद्धतीने मात करू शकतो, त्याचबरोबर त्याच्या माध्यमातून होणारे जे काही नुकसान आहे ते कशा पद्धतीने आपण भरून काढू शकतो याच्याकडे आपण फोकस केला पाहिजे. यापुढे आपल्याला इतर काही स्टेप दिलेले आहेत ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या बिझनेसवरती येणारे रिस्क ह्या मॅनेज करू शकतो, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.